सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान. आपण सर्वांना माहिती आहे का साधारणतः 1 महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती या ठिकाणी CJPचं आंदोलन आणि उपोषण हे सुरू आहे. सोनमजी वांगचुक यांनी या देशातल्या कान्याकोपऱ्यामधील युवकांमध्ये हे हुंकार भरण्याचं काम केलं, या व्यवस्थेविरुद्ध हुंकार भरण्याचं काम केलं. मध्यंतरी काळामध्ये CETचा पेपर लीक झाला, नीटचा पेपर लीक झाला. त्या दरम्यान डिप्रेशनमध्ये जाऊन जेमतेम 20पेक्षा जास्त अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही आहे. म्हणजे सर्वसामान्यांचं जीवन आणि विद्यार्थ्यांचं जीवन हे कवडीमोल या ठिकाणी झालेलं आहे. अशातला प्रकार या ठिकाणी दिसून येतो. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती झालेला 20 तारखेचा लाठीचार्ज सर्वांनीच बघितला. असं कोणीही उरलं नसेल की त्यांनी हा भीषण प्रकार बघितला नसेल. घरामध्ये जाऊन अक्षरशः ज्यांनी लाठ्याकाठ्या चालवल्या हे घरामध्ये जाऊन रडत असतील की माझ्या हातून हे काय झालं. मात्र त्यांचीसुद्धा सरकारच्या दडपशाहीखाली असलेली ही मजबुरी आम्ही समजू शकतो. मात्र इतकं इमान विकून, आपला जमीर विकून अशी कुठली मजबुरी आहे की विद्यार्थ्यांवर एवढ्या अमानुषपणे या ठिकाणी लाठीचार्ज करण्याचं काम या गेंड्याच्या कातडीचं असणारं सरकार यांनी पोलिसांना आदेश देऊन करण्यात आलं. त्या विद्यार्थ्यांच्या ज्या रास्त मागण्या आहे की जी पेपर फुटी झाली त्याचा सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि शिक्षण मंत्री आहे, तर त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा ही काय चुकीची मागणी आहे. मध्यंतरी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं, या आधी जे सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी पेपर लीक झाले नाही अशातला भाग नाही. मात्र ह्या चुका होत असतानाही सर्वस्वी जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. आणि तुमच्याकडे एवढे मंत्री, आमदार, खासदार या सगळ्या गोष्टी असताना एखाद्या बेजबाबदार शिक्षण मंत्र्याचा जर राजीनामा या ठिकाणी जर सर्व स्तरातून त्या गोष्टीची जर मागणी होत असेल, सर्व देशभरातून विद्यार्थ्यांची जर मागणी होत असेल, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचं काम या ठिकाणी आता सरकारने थांबवावं आणि तातडीनं त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. पोलिसांची दडपशाही जर का बघितली, हा जो आहे हा आदेश, हा शासनाचा आदेश आहे पोलिसांना की यांना या प्रकारची ट्रीटमेंट द्या. अहो कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? ते या देशाच्या युवकांना, हा देश, हा भारत देश, या देशाची माती, हे निर्दयीपणे मुलींचे कपडे फाडण्यात आले, निर्दयीपणे मुलींना मारण्यात आलं, निर्दयीपणे काही युवकांचे पाय मोडलेले आहे, कोणाचा हात मोडलेला आहे, कोणाचा डोळा फुटलेला आहे, कोणाचं डोकं फुटलेलं आहे. ही कसली नीती तुमची? ही कूटनीती आहे, हे तुमचं कूट राजकारण आहे. म्हणजे एवढ्या गेंड्याच्या कातडीचं सरकार हे असू शकतं, हे सुद्धा आता या देशाने नाही तर या जगाने या सरकारची दखल घेतलेली आहे की इतकं क्रूर पद्धतीचं शासन हे अद्यापही कोणी बघितलेलं नाही. मुलांवरती टिअर गॅस फेकण्यात आले, मुलांवरती भरधाव पाण्याचे फवारे मारण्यात आले, मुलांवरती अमानुष लाठीचार्ज करण्यात गेला. एवढंच नाही तर संसदेमध्ये कोणी दाखल झाल्यास त्या ठिकाणी बंदुका ताणून या ठिकाणी पोलिस हजर होते. एवढंच नाही तर त्या जखमी मुलांचा उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणी मारहाण करण्याचं काम या ठिकाणी दिल्ली पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. हे अत्यंत निंदनीय असला हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. या प्रकरणाचा, या संपूर्ण प्रकाराचा या ठिकाणी मी जाहीर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या युवकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्या अशी इच्छा व्यक्त करतो. माझी आंतरिक हाक आहे की सोनम वांगचुक यांनी जो केलेला त्याग आहे, जो संघर्ष आहे, जे बलिदान आहे ते व्यर्थ जाणार नाही. अभिजित दिपके यांनी केलेला त्याग, संघर्ष, बलिदान हे व्यर्थ जाणार नाही. या ठिकाणी संपूर्ण देशातील उभा राहिलेला युवकांचा आवाज हा बुलंद करण्याचं काम या ठिकाणी नेहमी होत राहील आणि या युवकांच्या मागण्या मान्य होतील अशी आशा बाळगतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम जय संविधान.